विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 यामधलं प्रकरण दुसरे जे आहे सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1 यामधला आपण सूत्री विभाजन हा मुद्दा आपण आज पाहणार आहोत। या अगोदर आपण पेशी विभाजन आणि पेशी विभाजनाचे प्रकार दोन आपण पाहिले होते। त्यामध्ये पहिला जो आहे तो म्हणजे सूत्री विभाजन आणि दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे अर्धसूत्री विभाजन। सूत्री विभाजन आणि अर्धसूत्री विभाजन अशा दोन प्रकारच्या पेशी विभाजनाचे हे दोन प्रकार पडतात। यामध्ये सूत्री विभाजन म्हणजे काय हे प्रथम आपण जाणून घेऊया। जे पेशी विभाजन हे कायिक पेशी आणि मूल पेशीमध्ये होते त्या पेशी विभाजनाला सूत्री विभाजन असं म्हणतात। आणि सूत्री विभाजनाचे जे फायदे आहेत हे फायदे आपण या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितले आहेत की 2-3 फायदे आपण यामध्ये सांगितले आहेत। शरीरातील जखमा भरून काढण्यासाठी या सूत्री विभाजनाची आवश्यकता असते। रक्तपेशी तयार करताना सुद्धा याची गरज भासते। त्यानंतर आपण पाहिलं होतं की शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी या पेशी विभाजनाचा फायदा होतो। हे पेशी विभाजन आपल्याला हे 2 टप्प्यामध्ये पूर्ण होतं। यामध्ये प्रकल विभाजन म्हणजे केंद्रकाचे विभाजनाला म्हणायचं प्रकल विभाजन। आपण केंद्रकाचे विभाजनाचे प्रकार, त्यानंतर परिकल विभाजन म्हणजे जीवद्रव्याचे म्हणजे पेशीमधले असणारा जो काही जीवद्रव्य आहे ह्या जीवद्रव्याचं विभाजन, असे 2 भागामध्ये विभाजन हे होत असतं। यालाच आपण मायटॉसिस असं म्हटलेलं आहे। मायटॉसिसचा असलेला भाग आहे। आपल्याला पुढील वर्गामध्ये गेल्यानंतर आपल्याला याचा डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे आणि आपण तो करणार आहोत। या सूत्री विभाजनामध्ये या प्रकल विभाजनाच्या एकूण अवस्था ज्या आहेत ह्या एकूण 4 अवस्था आहेत। ह्या 4 अवस्था आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत। तर यामध्ये या अवस्था कोणकोणत्या आहेत या विभाजनाच्या आपल्या पाठाखाली एक प्रश्न दिलेला आहे। पाठ्यपुस्तक पान क्रमांकावरती तुम्हाला 21 पानांवरती एक प्रश्न दिलेला आहे आणि हा प्रश्न तुम्हाला बोर्डात विचारला जाऊ शकतो। आकृतीच्या मदतीने सूत्री विभाजनाचे सविस्तर वर्णन करा असा प्रश्न आपल्याला परीक्षेत असू शकतो। तर तो प्रश्न सोडवत असताना आपल्याला पूर्व अवस्था, पहिली जी अवस्था आहे पूर्व अवस्था, सूत्री विभाजनाच्या अवस्था एकूण 4 अवस्था आहेत। त्या अवस्था कोणत्या त्या पाहूया आपण। पहिली 4 पायऱ्या आहेत। 4 पायऱ्यांनी यामध्ये प्रकल विभाजन होते। म्हणजे प्रकल विभाजनाच्या एकूण 4 पायऱ्या आहेत। त्यामधली पहिली अवस्था जी आहे तर ती म्हणजे पूर्व अवस्था। पूर्व अवस्थाचा याच्यातला 2 भाग आपण यामध्ये पाहत आहोत। एक म्हणजे सुरुवातीची आणि एक आहे नंतरची। अशी एकत्रितपणे आकृती आपण ही काढलेली आहे। आकृतीची ओळख करून घेताना ही पेशी आहे हे आपण समजून घेणार आहोत। या दोन्ही पेशी लक्षात घ्या। यामध्ये या पेशीचा असणारा सर्वात बाहेरचा भाग जो आहे तो म्हणजे यामध्ये पेशीपटल, हे पेशीपटल आहे। यामध्ये दोन टिंबाप्रमाणे दिसणारा जो भाग दिसतो तुम्हाला याला आपण ताराकेंद्र म्हणतो। हे दुसऱ्या अवस्थेमध्ये हे ताराकेंद्र स्पष्ट दिसू लागते। यामध्ये केंद्रकावरण आहे। यामध्ये केंद्रकावरण, याचं केंद्रकाभोवतीचं जे असलेलं आवरण आहे त्याला आपण केंद्रकावरण म्हणतो। दुसरं म्हणजे गुणसूत्र आहे। म्हणजे डीएनएच्या स्वतंत्र खंडाला आपण काय म्हणतो याला आपण गुणसूत्र हा आहे जनुक। याचा भाग आपण या अगोदर पाहिलेला आहे गुणसूत्र। आणि या ठिकाणी गुणसूत्र बिंदू आहे, हा गुणसूत्र बिंदू आहे। एक्स प्रमाणे दिसणारा हा गुणसूत्र आहे। सुरुवातीच्या अवस्थेमध्ये ही गुणसूत्रे ही वलीकरणाने सुरुवात होत असते। पूर्वावस्था जी आहे वलीकरणाने सुरुवात होते। यामधला पहिला मुद्दा आपण सांगत असताना हा सांगणार। यामध्ये आखूड आणि जाड ही होतात। त्यानंतर गुणसूत्रे हे जे आहेत हे द्विगुणित होऊन पेशीच्या विरुद्ध ध्रुवांना, ह्या दोन्ही ध्रुवांना हे विभाजित होताना या ठिकाणी आपल्याला दिसते। यामध्ये याची रचना कशी होते तर मुळात गुणसूत्रे नाजूक धाग्यासारखे असतात।
हे आखूड आणि जाड होतात आणि हे सहज दिसू लागतात आणि ह्या दोन्ही ध्रुवांना हे जातात केंद्रक आवरण. नंतर यावरती केंद्रक आवरण जे आहे हे काय होते, नाहीसे होते आणि त्यानंतर इथले केंद्रिका जे येतात ह्या केंद्रिका नंतर काय होतात, ह्या केंद्रिका सुद्धा काय होते, नाहीशी होऊ लागते. ह्या अवस्थेमध्ये आपल्याला इतक्या बाबीचं आपल्याला वर्णन करावं लागेल. यानंतर आपण दुसरी अवस्था पाहणार आहोत, ती म्हणजे मध्य अवस्था जी आहे. मध्य अवस्था, आपण मध्य अवस्थेची आकृती पाहूया. म्हणजे 2 नंबरची जी अवस्था आहे, 2 नंबरची अवस्था ही मध्य अवस्था आहे. आणि मध्य अवस्थेमध्ये याच्यामध्ये अवस्था कशा पद्धतीने बदललेल्या असतात हे पाहत असताना सर्व गुणसूत्राचे बलीकरण होऊन या ठिकाणी पूर्णपणे गुणसूत्राच्या जोडीसह स्पष्टपणे दिसू लागतात. म्हणजे गुणसूत्र हे या ठिकाणी तुम्हाला स्पष्टपणे जोडीसह या अवस्थेमध्ये स्पष्टपणे दिसू लागतात असं मांडावं लागेल. त्यानंतर या ठिकाणी पेशीच्या विषुववृत्तीय प्रतलामध्ये समांतर संरचित आपल्याला 2 तारा केंद्र त्यानंतर गुणसूत्र बिंदू या ठिकाणी तुम्हाला दिसते. यांच्या दरम्यान लवचिक धाग्यांचे तुम्हाला या ठिकाणी तुर्कतंतू या ठिकाणी हे दिसत आहेत. हे तुर्कतंतू म्हणजे तारा केंद्र दोन्ही बाजूला दिसत आहे आणि यांच्यामध्ये समांतर संरचित असणारा गुणसूत्र हे प्रथिनानं बनलेले जे आहे हे तुर्कतंतू या अवस्थेमध्ये दिसत आहे. हे धाग्याप्रमाणे दिसणारे जे आहे आणि आपल्याला एक लक्षात येते की या भोवती जे असणारं जे काही केंद्रक आवरण जे आहे हे केंद्रक आवरण या अवस्थेमध्ये पूर्णपणे नाहीसे झालेले हे आपल्याला काय होते, दिसत आहे. आता यानंतरची अवस्था कोणती आहे ती अवस्था पाहूया आपण. या अवस्थेनंतर आहे पच्छावस्था. पच्छावस्था ही 3 नंबरची अवस्था आहे. ही पच्छावस्था काय आहे तू पहा. पच्छावस्था पहा. पच्छावस्थेमध्ये या अवस्थेमध्ये आपल्याला त्याची संरचना जाणून घ्यायची ही अवस्था आहे 3 नंबरची. यामध्ये तुम्हाला काही बदल जो होतो तो तुम्हाला सांगणार आहे. तर तो पहा. या ठिकाणी तुम्हाला वरच्या बाजूला जे आहे तर हे स्पष्ट दिसणारे हे जे आहे हे याला आपण तारा केंद्र म्हणूया. हा तारा केंद्र आहे. त्याच्यानंतर हा खालच्या बाजूची असणारे हे तारा केंद्र आपण या ठिकाणी अशा पद्धतीने आपण दाखवूया. त्यानंतर यामध्ये ही जे काही तंतू जे आहेत हे प्रथिनासारखे धाग्यासारखे असणारे जे आहेत हा जो भाग आहे याच्या मध्यवर्ती ही जी गुणसूत्रे आहेत यांची 2 भुजा ह्या वेगळ्या वेगळ्या होताना दिसून येतात. तर ह्या कशा पद्धतीने आहे तर पहा. यामध्ये खालच्या बाजूची असलेली ही जी काही 2 भुजा याच्या गुणसूत्र बिंदू या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी गुणसूत्रांची ही हालचाल ही तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल. पहा मध्यावरील या ठिकाणी आता इथं गुणसूत्रांची हालचाल ही तुम्हाला त्यामध्ये आपण सांगणार आहोत. गुणसूत्रांची हालचाल कोणती आहे ते पहा. की या ठिकाणी तुम्हाला गुणसूत्रे अशा पद्धतीनं हे दिसत आहेत. या ठिकाणी आपण असे गुणसूत्रांची जी हालचाल आहे ही हालचाल अशा पद्धतीनं आहे. आता वरील बाजूने आता खालच्या बाजूने ही दाखवलेली जी आहे अशाच पद्धतीनं ही अशी आहे. आता याला काय नाव देणार आपण तर याला देणार अर्ध गुणसूत्रांची हालचाल. अर्ध गुणसूत्रांची हालचाल यामध्ये आपल्याला दिसून येते. म्हणजे ही झाली अर्ध गुणसूत्रांची ही हालचाल. याप्रमाणे ही हालचाल यामध्ये दिसते. पहा या अवस्थेमध्ये आपल्याला काय मांडायचं. पच्छावस्थेमध्ये काय लिहिणं अपेक्षित आहे. पच्छावस्थेमध्ये तुर्कतंतूच्या मदतीने गुणसूत्र बिंदू हा जो गुणसूत्र जे बिंदू दिसत आहेत हे गुणसूत्र बिंदू यांचे विभाजन होते आणि अर्ध गुणसूत्रांची
जोडी वेगळी होऊन ही विरुद्ध दिशेने ओढल्या जातात, म्हणजे वरच्या बाजूने आणि खालच्या बाजूने अशा दोन्ही बाजूने ही काय होतात, विरुद्ध बाजूनेही ओढली जातात. त्यानंतर ही गुणसूत्रे आपल्याला एका केळीच्या घड्याप्रमाणे दिसते. केळीच्या घड्याप्रमाणे याची संरचना यामध्ये दिसते. आणि विशेष म्हणजे या पायरीच्या शेवटी 2 संच तयार होतात आणि हे 2 संच पेशीच्या टोकांना पोहोचतात आणि त्यानंतरची पुढची जी अवस्था होते तयार ती म्हणजे अंत्यावस्था. आता ह्या अंत्यावस्थेमध्ये काय दिसून येतं, तर अंत्यावस्थेमध्ये या ठिकाणी 2 सेपरेट आपल्याला संच या ठिकाणी दिसून येतात. ते संच कोणते आहेत ते पहा. यामध्ये आपल्याला 2 असा जो भाग आहे, अशा प्रकारची जी संरचना दिसून येते. ही जी अवस्था आहे ही सूत्री विभाजनाची चौथी पायरी, चौथी अवस्था आपण हिला म्हणू. हिला आपण अंत्यावस्था म्हणूया. अंत्यावस्था. ह्या अंत्यावस्थेमध्ये काय बदल होतो आणि कशा प्रकारचा बदल होतो ते आपण जाणून घेऊया. तर या ठिकाणी तुम्हाला हे केंद्रक आवरण तुम्हाला नव्याने इथं दिसून येईल. हे जे काय आहे या ठिकाणी तुम्हाला हे केंद्रक आवरण म्हणजे एका पेशीपासून दुसरी पेशी तयार होताना या ठिकाणची ही जी संरचना आहे ही संरचना तुम्हाला या पद्धतीने यामध्ये ही अशा पद्धतीने असणार आहे. आता ह्या दोन याच्यामध्ये परत आता ही जी आहे याची जी संरचना जी आहे ही जी आहे, तर हे गुणसूत्रे नव्याने या ठिकाणी अंत्यावस्थेमध्ये पेशीच्या टोकाला दोन्ही पोहोचलेली असतात आणि गुणसूत्रे या ठिकाणी उलगडलेली असतात. यामध्ये अशा प्रकारच्या केंद्रिका या ठिकाणी ह्या तयार व्हायला सुरुवात होते. अशा प्रकारची ही तिची रचना आहे. अशी आपल्याला संरचना ही आकृतीमध्ये काढून हे आपल्याला दाखवायची आहे. तर यामध्ये या टोकाला आपण दाखवूया, याला आपण काय नाव देणार, तारा केंद्र. तारा केंद्र हे तारा केंद्र आहे. अंत्यावस्थेमध्ये पेशीच्या दोन्ही टोकांना पोहोचलेली गुणसूत्रे उलगडली जाऊन यामध्ये पेशीमध्ये 2 जन्य केंद्रके तयार होतात. या ठिकाणी 2 जन्य केंद्रकाची निर्मिती होते. जन्य केंद्रकाची निर्मिती कोणत्या अवस्थेत होते, तर या ठिकाणी लक्षात ठेवायचे जन्य केंद्रकाची गुणसूत्रे अंत्यावस्थेमध्ये होते. आता या ठिकाणी केंद्रिका ह्या सुद्धा हळूहळू दिसायला लागतात. जन्य केंद्रके तयार झाल्याच्या नंतर यामध्ये ह्या ज्या केंद्रिका आहेत त्या केंद्रिका ह्या स्पष्टपणे काय लागतात, दिसू लागतात आणि तुर्क तंतू पूर्णपणे नाहीसे झालेले असतात. आपल्याला बहुपर्यायामध्ये विचारलं कोणत्या अवस्थेमध्ये तुर्कतंतू नाहीसे झाले असतात, तर आपलं उत्तर असलं पाहिजे अंत्य अवस्थेमध्ये तुर्कतंतू नाहीसे झालेले असतात. आता यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचे की ही जी आहे तर यामध्ये जन्य केंद्रिका त्या काय येतात 2 केंद्रिका स्पष्टपणे काय होतात त्या हळूहळू दिसू लागतात. अशा तऱ्हेने प्रकल विभाजन पूर्णपणे या ठिकाणी होते आणि प्रकल विभाजन होऊन दोन्ही टोकाला पोहोचल्यानंतर या संचाभोवती केंद्रक आवरण काय होते, या संचाभोवती केंद्रक आवरण तयार होते आणि याच्यानंतर याच्यामध्ये खाच निर्माण होते आणि परिकल विभाजन यावेळी प्राणीपेशी विषुवृत्तीय प्रतलामध्ये खाच तयार होऊन हळूहळू काय होतात या खोलवर जातात आणि 2 नव्याने जन्य पेशी ह्या तयार होत असतात. आणि ह्या जन्य पेशी आपल्या पाठ्यपुस्तक पान क्रमांकावरती तुम्हाला ह्या दिलेल्या आहेत. पान क्रमांक 19 वरती तुम्हाला दिलेला जो काय भाग आहे परिकल विभाजनाचे केंद्रकाचे विभाजन होऊन 2 नव्या पेशी तयार होतात आणि त्यांना काय म्हणतात, जन्य पेशी असं म्हणतात. आणि जन्य पेशी ह्या ज्या आहेत ह्या परिकल विभाजनानंतर पेशी द्रव्याचं विभाजन जेव्हा होतं म्हणजे सूत्री विभाजनाच्या पेशी विभाजनाच्या ह्या प्रकल विभाजनाच्या एकूण 4 पायऱ्या पूर्ण झाल्यानंतर परिकल विभाजन होते आणि परिकल विभाजन जेव्हा होते तेव्हा जन्य पेशी तयार होतात. पेशी द्रव्याचं विभाजन होऊन म्हणजे 5 अवस्था पूर्ण झाल्याच्या नंतर यातील असणाऱ्या पेशी द्रव्याचं काय होतं, विभाजन होतं. म्हणजे अंत्य अवस्था झाल्याच्या नंतर
जे परिकल विभाजन होतं, परिकल विभाजन होते म्हणजे काय होते, पेशी द्रव्याचे विभाजन होते आणि पेशी द्रव्याचे विभाजन होऊन यापासून दोन पेशी नव्याने निर्माण होतात आणि या प्रक्रियेला काय म्हटलेलं आहे, या प्रक्रिये विषुववृत्तीय प्रतलामध्ये खाच तयार होऊन ती हळूहळू काय होते, खोलवर जाते आणि वनस्पती पेशीच्या खाचा तयार न होता मध्य एक पेशी पोवती काय होते, एक पटल तयार होते, याच्यामध्ये पटल तयार होते आणि अशा प्रकारे परिकल विभाजन यामध्ये हे दिसून येते. हे झालं सूत्री विभाजन आणि सूत्री विभाजन अशा पद्धतीने हे पूर्ण होते. आता यावरती आपल्याला एक प्रश्न असतो पहा, आपल्याला एक प्रश्न विचारला गेला की आकृतीचे निरीक्षण करा आणि प्रश्नाचे उत्तर लिहा. पहा तुम्हाला आकृती तुम्हाला दाखवली आणि आकृतीवर प्रश्न जर विचारला तर प्रश्न काय असू शकतो, तर 2.7 या आकृतीवर प्रश्न काय असू शकतो, तर आकृतीचे निरीक्षण करा व पुढील प्रश्नाचे उत्तर लिहा असा जो प्रश्न आहे. तर आकृती काय दर्शवते, तर तुम्हाला तुमचं उत्तर लिहिणं गरजेचं आहे. आकृती काय दर्शवते, तर परिकल विभाजन दर्शवते. म्हणजे 2.7 या आकृतीवर तुम्हाला प्रश्न जर विचारला गेला तर असा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला गेला तर तुम्हाला सांगावं लागेल परिकल विभाजन. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न काय विचारला जाऊ शकतो, जन्य पेशी म्हणजे काय, तर परिकल विभाजनाने पेशी द्रव्याचे विभाजन होऊन नव्या 2 पेशी तयार होतात, त्यांना जन्य पेशी असे म्हणतात. आता यामध्ये तुम्हाला सांगत असताना यामध्ये सूत्री विभाजनाची आवश्यकता विचारली जाऊ शकते. मग तुम्हाला विचारलं जाईल की वरील सूत्री विभाजनाचे फायदे लिहा, तर तुम्हाला 2 फायदे, एक फायदा किंवा फायदे तुम्हाला विचारले जाऊ शकतात. मग तुमचं उत्तर काय असलं पाहिजे, तर सूत्री विभाजनाची आवश्यकता ही पेशीच्या वाढीसाठी आवश्यक असते, शरीराच्या वाढीसाठी आवश्यक असते, शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी आवश्यकता असते, जखमा भरून काढण्यासाठी आवश्यकता असते आणि सर्व प्रकारच्या रक्तपेशी तयार करण्यासाठी सुद्धा या सूत्री विभाजनाची आवश्यकता असते. अशा प्रकारे आपल्याला हा जो प्रश्न आहे तर हा प्रश्न आपल्याला पाठकाचा जो प्रश्न आहे तर हा 5 मार्काचा प्रश्न, 5 गुण घेण्यासाठी आपल्याला प्रत्येक अवस्था ही स्पष्टपणे काय करावं लागेल, मांडावी लागेल. सूत्री पेशी विभाजनामध्ये आपल्याला दिलेला जो भाग आहे याच्यामध्ये 2 टप्पे दिलेत. पान क्रमांक 19 वर तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेला भाग अर्धसूत्री विभाजनाचा जो आहे त्याला मिओसिस असं म्हणतात. मिओसिस सुद्धा हे दोन टप्प्यामध्ये पूर्ण होते, 2 भागामध्ये पूर्ण होते. एक भाग आहे तो म्हणजे अर्धसूत्री विभाजन भाग 1 आणि अर्धसूत्री विभाजन भाग 2. आता अर्धसूत्री विभाजनाच्या भाग 1 मध्ये पूर्वावस्थेचे एकूण 5 पायऱ्या आहेत. ह्या 5 अवस्था प्रथमतः जाणून घेऊया आपण. ह्या 5 पायऱ्या कोणकोणत्या आहेत, तर 5 पायऱ्यामध्ये तनसूत्रता, युग्मसूत्रता आणि स्थूलसूत्रता, त्यानंतर आहे द्विसूत्रता आणि अपगती, असे एकूण अवस्था आहेत 5. तर सर्वप्रथम आपण प्रथमतः 3 अवस्था आपण जाणून घेऊया. 3 अवस्थेमध्ये जाणून घेताना हा पेशीचा आकार आहे, हे ते ताराकेंद्र आहे. या ठिकाणी तुम्हाला ताराकेंद्र हे दाखवलेलं आहे. पेशीभोवतीचं जे आवरण आहे याला आपण पेशी पटल म्हणत असतो. यामध्ये केंद्रक आवरण आहे, याला केंद्रक आवरण असं म्हटलेलं आहे. हा काळा दिसणारा भाग आहे जो काय गडद दिसतो त्याला केंद्रिका असं म्हणतात. म्हणजे हा पेशीच्या केंद्रकातला भाग हा आहे आणि याच्यामध्ये असणारा जो काय भाग आहे हा पेशी द्रवाचा अशामध्ये असणारा भाग या ठिकाणी हा आहे. आता ह्या भाग समजून घेत असताना हे जे आहेत हे गुणसूत्रे आहेत. तर एक आपण भाग समजून घेत असताना याच्या पूर्वावस्थेची एकूण 5 पायऱ्या स्पष्ट करा, असा एक तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये पाठाखाली एक प्रश्न दिलेला आहे. पान क्रमांक 21 वरती तुम्हाला अर्धसूत्री विभाजनाच्या पहिल्या पूर्वावस्थेच्या 5 अवस्था योग्य आकृतीच्या आधारे पूर्ण करा, असा 5 मार्काचा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करत असताना हा प्रश्न तुम्ही कसा लिहिणार आहात, तर हा प्रश्न लिहित असताना तुम्ही सर्वप्रथम अर्धसूत्री विभाजनाच्या पूर्वावस्थेतील 5 पायऱ्याच्या आकृत्या तुम्हाला सर्वप्रथम काढाव्या लागतील आणि आकृतीच्या खाली तुम्हाला त्या आकृतीला नाव द्यायचं, ही अवस्था कोणती आहे, तनुसूत्रता, आणि त्याच्यावर तुम्हाला काही मुद्दे मांडणे गरजेचे आहे. तर हे मुद्दे मांडत असताना आपण काय लिहिलं पाहिजे, आकृती सर्वप्रथम काढून आपण ह्या आकृतीला नावं दिली पाहिजे. सर्वप्रथम तुम्ही आकृती काढा, नंतर तिला नावं द्या. तनुसूत्रता हे आपल्याला सांगावं लागेल. तनुसूत्रता काय आहे, तर तनुसूत्रतेमध्ये आपल्याला काय मुद्दे अपेक्षित आहे, तर तनुसूत्रता म्हणजे या अवस्थेमध्ये एकूण 5 अवस्था तुम्हाला कोणत्या आहेत त्या सर्वप्रथम सांगाव्या लागतील. ह्या 5 अवस्था अर्धसूत्री विभाजनाच्या भाग 1 च्या 5 म्हणजे पूर्व अवस्थेच्या 5 पायऱ्या ह्या तनुसूत्रता, युग्मसूत्रता, स्थूलसूत्रता, त्यानंतर आहे
द्वियुग्मता आणि आहे अपगती, असे एकूण 5 पायऱ्या, 5 ज्या अवस्था आहेत, ह्या 5 अवस्था ह्या पूर्व अवस्थेची एकूण 5 अवस्था आहेत. तर आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये भाग 1 मध्ये 1, 2, 3, 4, 5 अशा क्रमांकाप्रमाणे ह्या दिलेल्या आहेत. तर याची पहिली अवस्था आपण जाणून घेऊया, ती म्हणजे तनुसूत्रता. आता तनुसूत्रतामध्ये काय, या अवस्थेमध्ये सुरुवातीला गुणसूत्राचे घनीकरण होते आणि ही ठळक होऊ लागतात. म्हणजे पहिल्या अवस्थेमध्ये गुणसूत्राचे या ठिकाणी अर्धसूत्री पेशी विभाजनामध्ये गुणसूत्रांचा आकार हा ठळक होऊ लागतो आणि हे आपल्याला या ठिकाणी जाडसर होऊन हे ठळकपणे या ठिकाणी दिसत आहे. हे झाले तनुसूत्रतेच्या बाबतीत. आता त्यानंतर आहे युग्मसूत्रता. आता ही युग्मसूत्रताची आकृती लक्षात घेता यामध्ये ठळक तुम्हाला गुणसूत्र या आकृतीमध्ये दिसत आहे. तर यामध्ये तनुसूत्रेमध्ये गुणसूत्रांची जोडी दिसायला लागते आणि गुणसूत्रांची जोडी दिसून तुम्हाला या ठिकाणी हा गुणसूत्र बिंदू दिसतो. गुणसूत्र बिंदू याला आपण या ठिकाणी असं नाव देऊया. हे ठळकपणे यामध्ये हे दिसत आहे. तर या युग्मसूत्रतेमध्ये याची जी यामध्ये दिसणारी जी आहे ही गुणसूत्रांची जोडी ही स्पष्टपणे यामध्ये दिसते. आता यामध्ये हे अनुबंध तयार होताना सजातीय गुणसूत्रांच्या जोड्या जवळजवळ येतात. ह्या पहा, ह्या जवळजवळ आलेल्या ह्या जोड्या आहेत आणि ह्या जटी यांच्यामध्ये जटील अनुबंध तयार होतो. अनुबंध तयार होऊन गुणसूत्राच्या बाहूंची या ठिकाणी काय होते, आदला बदल होते आणि या ठिकाणची बाहूंची आदला बदल होते. गुणसूत्र विभागला जात नाही. चतुर्भुजा याची रचना ही काय होते, स्पष्टपणे काय होते, दिसू लागते. म्हणजे बाहूंची आदला बाहू आता या द्विभाजित होतात आणि या ठिकाणी पारगती निर्माण होते आणि ह्या अशी जी रचना आहे ही युग्म सूत्रतेची आहे. आता 3 नंबरची अवस्था जाणून घेऊया, ती म्हणजे आहे स्थूलसूत्रता. आता स्थूलसूत्रतेमध्ये काय आहे, तर स्थूलसूत्रेमध्ये आपल्याला ही आकृती समजून घेत असताना या अवस्थेमध्ये पारगतीची क्रिया घडते. पारगतीची क्रिया कशी कुठे घडते, तर आपले 1 मार्काचा प्रश्न यामध्ये स्थूलसूत्रता यामध्ये आपला हेच उत्तर आपल्या 1 गुणासाठी आहे. तर स्थूलसूत्रता यामध्ये पारगतीची सुरुवात या अवस्थेमध्ये होते. या ठिकाणी गुणसूत्रांची बाहूंची आदला बदल या प्रक्रियेमध्ये जुनुकी विचरण कोणत्या अवस्थेमध्ये होते, स्थूलता याच्यामध्ये होत नाही, याच्यामध्ये आदला बदल होत नाही. तर या अवस्थेमध्ये काय होते, गुणसूत्रांची आदला बदल होते आणि गुणसूत्रांची आदला बदल होऊन जननिक विचरण जे आहे हे जननिक विचरण या अवस्थेमध्ये दिसून येतं. म्हणजे अर्धसूत्री विभाजनामध्ये जननिक विचरण कोणत्या अवस्थेमध्ये दिसून येतं, तर या स्थूलसूत्रता या अवस्थेमध्ये जननिक विचरण दिसून येतं. त्याचं मुख्य कारण असं आहे की गुणसूत्रांच्या या ठिकाणी आदला बदल होते आणि ही आदला बदल झाल्याच्या नंतर या ठिकाणी स्पष्टपणे म्हणजे सजातीय गुणसूत्रांची पारगती होण्याची क्रिया या अवस्थेमध्ये होत असते आणि केंद्रिका काय होते, नाहीशी झालेली आहे. अशा प्रकारची जी आकृती आहे ही आकृती आपल्याला काढत असताना तारा केंद्र याला नाव तुम्ही द्यायची. त्याला काय याच्यामध्ये हा जो भाग आहे तर हा एकत्रित झालेला हा भाग गुणसूत्रांचा पहा. या ठिकाणी आता आपण पाहणार आहोत द्विसूत्रता. आता द्विसूत्रतेची आकृती पाहत असताना द्विसूत्रता पाहूया आपण ती कशी असते. तर यानंतर जी आहे द्विसूत्रता. आता द्विसूत्रता अवस्था ही कशी असते, तर उदाहरणार्थ आपण म्हणजे ही काय आहे, ही पेशी आहे आणि ह्या पेशीमध्ये या ठिकाणी आपल्याला गुणसूत्र जी आहे तर ही गुणसूत्रेचा या ठिकाणी उलगडा झालेला आपल्याला हे झाला गुणसूत्रे. या ठिकाणी अशी गुणसूत्रे या अवस्थेमध्ये दिसून येतात. यामध्ये या दोघांना मिळून याला काय म्हणायचे, कायझमा म्हणायचे. कायझमा लक्षात असू द्या. त्यानंतर या ठिकाणी तारा केंद्र अशा पद्धतीने आहे आणि याला असे हे तुर्कतंतू जे आहे तर हे तुर्कतंतू अशा पद्धतीने यामध्ये जोडलेले आहेत. तर हा कायझमा पहा. द्विसूत्रता या अवस्थेमध्ये आपल्याला लिहित असताना द्विसूत्रतामध्ये आपल्याला काय मुद्दे मांडायचे आहे, तर द्विसूत्रता या अवस्थेमध्ये जटिल अनुबंध तयार होतात. आपला हा मुद्दा मांडायचा 1 नंबरचा. नंतर गुणसूत्रांच्या जोड्या एकमेकापासून दूर जातात. म्हणजे ह्या गुणसूत्रांच्या जोड्या ह्या एकमेकापासून दूर जातात. जे की याच्या अगोदरची जी अवस्था आपण पाहिली होती त्यामध्ये स्थूलसूत्रतेमध्ये हे एकत्र असतात, परंतु पुढच्या अवस्थेमध्ये हे वेगवेगळे होतात आणि हे एकमेकापासून दूर जातात आणि इंग्रजीच्या एक्स अक्षराप्रमाणे हे गुणसूत्रे या ठिकाणी दिसू लागतात आणि या गुणसूत्रांनाच काय म्हणायचं, कायझमा असे म्हणतात. ही कायझमाची अवस्था जी आहे तर ही अवस्था. आता त्याच्यानंतरची जी शेवटची अवस्था आहे ती म्हणजे आहे अपगती. ती अपगती आपण पाहूया. आता अपगती मध्ये नेमकं काय आहे
ती सर्वप्रथम जाणून घेऊया. आताची अवस्था जी आहे, शेवटची अवस्था जी का आपण पाहणार आहोत, ही शेवटची अवस्था जी आहे तर ही 5 नंबरची, 4 नंबरची अवस्था ही 5 नंबरची अवस्था जी आहे त्याला आपण नाव देऊया अपगती. आता अपगतीची आकृती काढत असताना याची आकृती आपल्याला हे काढायची. आपण ही याचं केंद्रक काढलेलं आहे. या ठिकाणी केंद्रकाच्या आतमध्ये आपल्याला माहिती आहे तर काय असतात, तर अशा प्रमाणे ही काय तर गुणसूत्रे आहेत. ही इंग्रजीच्या एकसाक्षराप्रमाणे दिसणारी ही गुणसूत्रे आहेत. आता यामध्ये या केंद्रकाच्या बाहेर हे काय आहेत, हे तुर्कतंतू या ठिकाणी आहे आणि अशा प्रकारची ही जी आहे तर ही पेशी आहे. ही पेशीची रचना आपण या पद्धतीने काढली. आता यामध्ये याला नाव देत असताना आपण नाव देताना काय, तुर्कतंतू असं नाव देऊया, तुर्कतंतू. त्यानंतर हे आहे केंद्रिका, सॉरी केंद्रक म्हणूया आपण, केंद्रिका हा ठळक ठिपक्याला असं म्हटलं जातं, हे लक्षात. आणि याच्यामध्ये असणारा पेशी द्रव आणि हे पेशी पटल असं म्हणूया, पेशी पटल. अशा पद्धतीने तुम्हाला आकृती काढताना आणि याला काय म्हणू आपण, गुणसूत्र. अशी रचना जी आहे ही अपगतीची आहे. अपगती समजून घेताना अपगतीमध्ये नेमकं काय आहे ते पाहूया. अपगती ही पूर्वावस्थेची पहिली 5 अवस्थेची शेवटची ही अवस्था आहे. या अवस्थेमध्ये गुणसूत्रे वेगळी झाली असते. केंद्रिका आणि केंद्रकावरून हळूहळू काय झालेले, नाहीसे झालेलं आहे. म्हणजे याच्यावरचं जे आवरण आहे नाहीसे आणि केंद्रिका ही स्पष्टपणे या ठिकाणी नाहीशी झालेली ही दिसून येते. आणि अशा प्रकारे या कायझमा उलगडला जातो आणि पारगती होऊन सजातीय गुणसूत्रे जी आहेत तर ही सजातीय गुणसूत्रे या ठिकाणी काय होतात, ही वेगळी होऊ लागतात. अशा प्रकारच्या अशा एकूण याच्या अवस्था किती आहेत, एकूण 5 अवस्था ज्या आहेत त्या पूर्व अवस्थेच्या 5 अवस्था यामध्ये आहे. आणि यामध्ये हे 2 टप्प्यामध्ये याच्यावर विभाजन होते आणि अर्धसूत्री विभाजनाचा भाग 2 सूत्री विभाजनासारखाच आहे. म्हणजे कोणत्या सूत्री विभाजनासारखा आहे, जशाला तसं तो आपण जरी सांगायचं म्हणलं तर तो अशा पद्धतीने लिहावा लागेल. म्हणजे भाग 2 हा जो आहे तर हा सूत्री विभाजनाप्रमाणे असणाऱ्या ह्या अवस्था आपल्याला तशा तशा सांगता येतील. पुनर्संयोजन होऊन गुणसूत्राच्या जोड्या ह्या अर्धसूत्री प्रमाणे वेगळ्या होतात, विभाजित होतात आणि याच्यापासून 4 एकगुणी पेशी तयार होऊन युग्मक आणि बीजाणू निर्मिती होण्याच्या प्रक्रियेमध्ये या अर्धसूत्री विभाजनाने होते. आणि यामध्ये एका द्विगुणी पेशीपासून 4 एकगुणी पेशी तयार होतात आणि ह्या पेशी विभाजनाच्या वेळी गुणसूत्राची पारगती होऊन पुनर्संयोजन होते आणि जन्य पेशी ह्या तयार होतात आणि ह्या एकमेकापासून काय होतात, ह्या वेगळ्या होऊ लागतात. अशी अवस्था आहे. यानंतर हे करून पहा ची जी अवस्था आहे, हे जे आहे आपल्याला पहा, तर हे आपल्याला प्रयोगाचा आहे. तर यामध्ये डोके चालवातला जो प्रश्न जो आहे तो प्रश्न आपण पाहूया. त्यामध्ये काय आहे, तर पहिला प्रश्न आहे द्विगुणित पेशी म्हणजे काय, असा आपल्याला एक प्रश्न विचारलेला आहे. जरा डोके चालवाचा प्रश्न आपण सोडवत असताना हा प्रश्न कशा पद्धतीने सोडवणार आहोत, तर हा प्रश्नाचं एकाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी आपल्याला घ्यावं लागेल. तर पहिला प्रश्न जो आहे, द्विगुणी पेशी कशाला म्हणायचं, तर द्विगुणी पेशी म्हणजे काय, तर पहा द्विगुणी पेशी म्हणजे ज्या पेशीमध्ये गुणसूत्रांची संख्या दुप्पट असते अशांना म्हणायचं द्विगुणी. हे लक्षात घ्या. द्विगुणी पेशी म्हणजे काय, तर ज्या पेशीमध्ये गुणसूत्रांची संख्या दुप्पट असते त्यांना म्हणायचं द्विगुणी पेशी. आणि एकगुणी पेशी म्हणजे काय, त्याच्या खाली दिलेलं आपल्याला एकगुणी पेशी खाली दिलेली, ते कशा तयार होतात ते सांगताना आपण एकगुणी पेशी म्हणजे काय, तर एकगुणी पेशीमध्ये ज्या पेशीमध्ये गुणसूत्रांची संख्या निम्मी होते अशांना आपण काय म्हणूया, एकगुणी पेशी असे म्हणतात. त्यानंतर सजातीय गुणसूत्रे म्हणजे काय, तर सजातीय गुणसूत्रे म्हणजे आपल्याला माहिती आहे मानवामध्ये 2 प्रकारच्या असतात. त्यामध्ये शुक्राणू आणि बीजांड अशा 2 प्रकारच्या युग्मक पेशी असतात जे असतात की ज्यामध्ये 23 गुणसूत्रे असतात. 23 गुणसूत्रे आणि 23 गुणसूत्रांच्या जोड्या म्हणजे 46 गुणसूत्रे एका मानवामध्ये असतात. सजातीय गुणसूत्र म्हणजे की यामध्ये गुणसूत्रांची संख्या ही ठराविक असते आणि गुणसूत्रांचा जो आकार आहे हा आकार आणि प्रकार याच्यानुसार जनुकांची संख्या सारखी असते. जी सारखी असतात त्यांना आपण सजातीय गुणसूत्रे असं पण म्हणतो. मानवाच्या पेशीमध्ये 1 क्रमांकाची जोडी आईकडून आलेली असते तर 1 क्रमांक हा वडिलांकडून आलेला असतो. अशी गुणसूत्रे ही सजातीय गुणसूत्रे असतात. X आणि Y
ही पुरुषामध्ये असतात आणि XX गुणसूत्रे ही स्त्रियामध्ये असणारी गुणसूत्रे असतात. त्यानंतर आहे युग्मक पेशी. युग्मक पेशी असतात की एन पेशी असतात असा प्रश्न आपल्याला केला तर ज्या पेशीमध्ये युग्मके तयार होतात त्यांना पेशी 2N, स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक अशा पद्धतीने याचं हे झालेलं आहे. अशा 2N याला म्हटलं जातं. एकगुणी पेशी कशा तयार होत असतात तर एकगुणी पेशी द्विगुणित पेशी अर्धसूत्री विभाजनाने एकगुणी पेशी तयार होत असतात. एक पेशी ह्या अर्धगुणसूत्री विभाजनाने हे तयार होत असतात. आणि एका गुणित पेशीचे नेमकं महत्व काय आहे? एका म्हणजे लैंगिक प्रजनन होण्यासाठी जी युग्मके तयार होतात त्यासाठी एकगुणी होणे गरजेचे आहे. जर असं झालं नाही तर गुणसूत्रांची संख्या नियंत्रित राहणार नाही, म्हणजे विकृती निर्माण होतील आणि त्यामुळे गुणसूत्रांची संख्या वाढत जाईल आणि विकृती निर्माण होईल. म्हणून एकगुणी पेशी ह्या असणं खूप महत्वाचे आहे. अशा पद्धतीनं हा भाग जो आहे तर आपल्याला या ठिकाणी लक्षात आला असेल. यानंतरचा भाग आपण जो आहे ते पुढचं प्रकरण आपण पुढच्या तासिकेला पाहणार आहोत.